या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची कृपा कशी मिळवावी. शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर कशी मिळवायची. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण ही कृपा प्रत्येकाला कशी मिळेल? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पॉइंट 1, श्रद्धा आणि विश्वास. 0:30 ते 1:30. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अटूट श्रद्धा आणि विश्वास. मनात शंका ठेवू नका. जे काही करा ते पूर्ण विश्वासानं करा. संकटात सुद्धा स्वामींचं नाव घ्या. लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथेच स्वामींची कृपा असते. पॉइंट 2, नामस्मरण. 1:30 ते 2:15. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी दुसरा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण दररोज फक्त 5 मिनिटे जरी म्हटलं तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना किंवा चालताना, काम करताना हे नाव तुमचं आयुष्य बदलू शकतं. पॉइंट 3, गुरुवार विशेष पूजा. 2:15 ते 3 वाजता. स्वामी समर्थांसाठी गुरुवार खूप खास दिवस आहे. त्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, साधी प्रार्थना करा. काही मोठं करण्याची गरज नाही. मनापासून केलेली छोटी पूजा देखील चालते. पॉइंट 4, चांगले कर्म. 3 वाजता ते 3:45. स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर नेहमी चांगले कर्म करा. कोणाला मदत करा, खोटं बोलू नका, वाईट विचार टाळा. स्वामींना फक्त पूजा नाही तर तुमचं वागणं पण महत्त्वाचं आहे. पॉइंट 5, संयम आणि विश्वास. 3:45 ते 4:30. कधीकधी आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण स्वामी म्हणतात, योग्य वेळ आली की सर्व काही मिळेल. संयम ठेवा, विश्वास ठेवा, घाई करू नका. स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात. फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. 4:30 ते 5 वाजता. तर मित्रांनो, जर तुम्ही हे 5 गोष्टी पाळल्या, श्रद्धा, नामस्मरण, पूजा, चांगले कर्म, संयम, तर नक्कीच श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होईल. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.